Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn truth poems, English workshop means questions and answers. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रूथ ही जे काही पोएम आहे या पोएमच्या खाली ज्या काही ॲक्टिव्हिटीज जे काही क्वेश्चन्स आलेले आहे तर त्याचे ॲन्सर्स आपण बघणार आहोत. Activity number 1. Read the poem aloud and recite it with proper rhythm. कविता मोठ्याने वाचायची आहे व ती तालासुरात गायन करावायचे आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ट्रूथ ही पोएम आपण लर्न केलेली आहे. तो व्हिडिओ आपण बघू शकता. Activity number 2. Find from the poem 2 lines each that contains the following figure of speech. कवितेमध्ये खालील फिगर ऑफ स्पीच म्हणजे खालील अलंकार आलेल्या ओळी ज्या आहेत तर त्या निवडायच्या आहेत आणि लिहायच्या आहेत. आता अलिटरेशन हा अलंकार आलेल्या ओळी कोणत्या आहेत? पहिली लाईन आहे स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. सेकंड लाईन आहे बॅट्स अँड ब्रिक्स मे ॲक्ट थ्रू बोन्स. आता रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेल्या लाईन्स आहेत बघा. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. स्लॅन्ट अँड कर्व्ड द फॉरवर्ड सॉर्ट्स टू फियर्स अँड स्टिक इनसाइड मी. अशा प्रकारे अलिट्रेशन आणि रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच आलेल्या ओळी ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 3 त्यामध्ये ए. स्पीक आउट फ्रॉम द पोएम द सिनॉनिम्स ऑफ. कवितेतून खालील शब्दांचे सिनॉनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पहिला वर्ड आहे इंजुरी, याचा सिनॉनिम्स म्हणजे याचा समानार्थी शब्द येणार आहे ब्रुईस. नंबर 2 डेलिकेट, याचा सिमिलर वर्ड आहे टेंडर. ॲक्ट, स्कार, एम्ब्रास, मॉर्टिफाय, क्युअर्ड, हील्ड. अशा प्रकारे हे सिमिलर वर्ड जे आहेत तर ते लिहायचे आहेत. ॲक्टिव्हिटी 3 मधील बी आहे स्पीक आउट फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स ऑफ. आता या ठिकाणी आपल्याला अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. नंबर 1 फॉरगेट, याचा अपोजिट वर्ड आहे रिमेंबर. नंबर 2 फ्लॅट ऑर स्ट्रेट, याचा अँटोनिम्स आहे कर्व. नंबर 3 मेक, याचा अपोजिट वर्ड आहे ब्रेक. राईज, याचा अँटोनिम्स आहे फॉल. नंबर 5 आउटसाइड, याचा अँटोनिम्स आहे इनसाइड. अशा प्रकारे अपोजिट वर्ड्स आपणास लिहायचे आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 4 ॲन्सर इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. कवितेच्या मदतीने तुमच्या स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहायची आहेत. राईट देम इन युअर नोटबुक, आणि तुमच्या वहीमध्ये ती उत्तरे लिहायची आहेत. आता पहिला क्वेश्चन आहे ए. व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी. कोणत्या वस्तूंमुळे आपल्या शरीराला इजा होऊ शकते? याचं ॲन्सर आहे द ऑब्जेक्ट्स दॅट कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी आर स्टिक्स अँड स्टोन्स. क्वेश्चन बी आहे हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. त्याचं ॲन्सर आहे हार्श अँड बिटर वर्ड्स आर लाईक स्लॅन्ट अँड कर्व्ड स्वॉर्ड. दे डीपली हर्ट द पोएट्स सेंटिमेंट्स. क्वेश्चन सी आहे व्हॉट कॅन हील फास्टर बॉडी ऑर माइंड अँड हर्ट इमोशन्स. एक्सप्लेन युअर चॉईस. काय लवकर बरे होऊ शकते? शरीर की मन व हृदय. तुमच्या निवडीचं स्पष्टीकरण जे आहे तर ते या ठिकाणी द्यायचं आहे. याचं नमुना उत्तर आहे बॉडी कॅन हील फ्रॉम एनी स्कार फास्टर दॅन आवर माइंड अँड हर्ट बिकॉज व्हेन आवर माइंड अँड हर्ट गेट हर्ट इट डिस्टर्ब्स अस फॉर अ लॉंग टाईम. इट इज क्वाईट डिफिकल्ट टू कम आउट ऑफ दॅट ट्राउमा. क्वेश्चन डी आहे व्हाय आर हार्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट्स.
कठोर शब्दांना भूते असे का म्हटले आहे? याचं आन्सर आहे हार्श वर्ड्स आर कॉल्ड घोस्ट्स बिकॉज दे हर्ट आवर इमोशन्स अँड द इन्सल्ट कॉल्ड बाय वर्ड्स डिस्टर्ब्स आवर माइंड फॉर अ लॉंग टाइम. क्वेश्चन ई आहे व्हॉट डज द पोएट वॉन्ट यू टू कीप इन माइंड व्हेन यू स्पीक. याचं आन्सर आहे द पोएट सेज दॅट हार्श लँग्वेज हर्ट्स आवर माइंड अँड हर्ट विच लास्ट्स फॉर अ लॉंग टाइम. So the poet wants us to keep in mind to use very kind and gentle words when we speak. Activity number 5. Find the rhyme scheme of the stanza number 2 and 3. One is done for you. या कवितेतील स्टांजा 2 आणि 3 कडवं दुसरं आणि तिसऱ्या कडव्यामध्ये कोणती राईम स्कीम आलेली आहे? पहिल्या स्टांजामध्ये आलेली आहे ABCB. आता सेकंड स्टांजामध्ये कोणती राईम स्कीम आहे? यमक योजना कोणती आहे? तर ती आहे ABCB. म्हणजे स्टांजा 1 मध्ये पण तीच आहे आणि सेकंडमध्ये पण तीच आहे. थर्ड स्टांजामध्ये राईम स्कीम आहे ABCB. म्हणजे तिन्ही स्टांजांमध्ये ABCB हीच राईम स्कीम आलेली आहे. Activity number 6. Just as words can hurt and leave a scar on the mind and hurt, words can also heal a person in distress. ज्याप्रमाणे शब्द दुखवू शकतात आणि मन व हृदयावर ओरखडा उमटवू शकतात, त्याप्रमाणे एखाद्या दुःखी माणसाला शब्द बरेही करू शकतात. राईट इन युअर नोटबुक अँड एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन विच प्रूव्ह दॅट काइंड वर्ड्स रिलीव्ह डिस्ट्रेस. प्रेमळ शब्दांमुळे दुःख हलके होऊ शकते हे दर्शवणारा तुमचा स्वतःचा एखादा अनुभव जो आहे तर तो या ठिकाणी लिहायचा आहे. या ठिकाणी नमुना उत्तर दिलेला आहे. आय वॉज फेल्ड इन स्टँडर्ड 6. आय वॉज टोटली इन स्ट्रेस. माय मदर टोल्ड मी टू कीप कूल अँड काम अँड सेड बिलीव्ह इन युअर सेल्फ. इट इज नॉट द लास्ट एक्झाम ऑफ युअर लाईफ. यू कॅन गिव्ह मेनी सच एक्झामिनेशन इफ यू थिंक पॉझिटिव्हली. She advised me, be confident and don't lose hope. I know your capacity. You can do better in future if you try your best. So leave your negativity and try again. These words my mother gave me inspiration and I tried my level best for the next exam and passed with good marks. ॲक्टिव्हिटी नंबर 7. कंप्लीट द फॉलोइंग. पूर्ण करायचं आहे. द टायटल ऑफ द पोयम. या कवितेचं शीर्षक लिहायचं आहे. काय टायटल आहे तर ट्रूथ. द पोएट ऑफ द पोयम. कवितेचे कवी आहेत बॅरिवेड. थीम ऑफ द पोयम. वी शुड नॉट से एनिथिंग बॅड टू एनीवन. वी शुड यूज वर्ड्स केअरफुली. नंबर ऑफ स्टांजाज किती कडवे आहेत तर 3. राईम स्कीम कोणती आहे तर ABCB. फिगर ऑफ स्पीच अलंकार कोणते आलेले आहेत कवितेत? अलिटरेशन अँड रिपिटेशन. द लाईन आय लाईक मला आवडलेली ओळ कोणती आहे? पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हर्ट दॅट्स टेंडर. Activity number 8. Summarize the poem in short in your own words. कवितेचा सारांश तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचा आहे आणि त्यासाठी इथे दिलेल्या पॉईंटचा उपयोग करायचा आहे. कन्सिडर दिस पॉईंट्स टू समराइज द पोयम. या पॉईंटच्या सहाय्याने कवितेचा सारांश आपल्याला आपल्या शब्दात लिहायचा आहे. आता या ठिकाणी समरी ऑफ द पोयम दिलेली आहे. द स्पीकर ऑफ द पोयम ट्रूथ इज बॅरिवेड. The poet is addressing this poem to the readers. The poet says that sticks and stones may break our bones and skin, but the harsh words that we use trouble a lot. The poet compares words with a slant and curved sword which pierces us deeply.
The things like bats and bricks may hurt us physically, but the harsh words that we use hurt our emotions deeply. Our physical injury can be healed easily, but the scars due to hard words on our mind and heart are very delicate and remains forever. So we should use words carefully while speaking. अशा प्रकारे या कवितेची समरी जी आहे, सारांश जो आहे तर तो लिहायचा आहे. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.